साहेबांचं मायक्रो नियोजन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजभाऊ आगे बढो. काय भावना आहेत ह्याच्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही. हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची. आता काही काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं, परंतु मी जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेला सुद्धा शब्द दिला, बाजार समितीलाही शब्द दिला, आजही देतो उद्याही. भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालत, परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही. तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादांच्या मदतीनं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं. आजचा निकाल एक हाती झालेला आहे. 21 तारखेचा निकाल काय असेल, काय सांगा? निश्चितपणानं तोही निकाल अत्यंत या बार्शीकरांना आनंद देणारा निकाल असेल. कारण मी मगाच सांगितलं की जो विकास थांबलेला आहे, या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला पूर्ण माहिती असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा हे सगळेजण या ठिकाणी, तिन्ही नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असताना माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जयभाऊ गोरे थोडं थांबलो होतो, परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बार्शी तालुक्यामध्ये जी भावना व्यक्त केली मायाबद्दल आणि मला एक आधार द्यायचं, एका मित्राला काम केलं, त्या माझ्या जयभाऊचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राजभाऊ तुम्ही आगे बढो. खाती सत्ता जी आहे ती आपली आलेली आहे. काय सांगतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करेन. त्यांनी विशेष या बार्शीवरती प्रेम केलं, लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली, या ताकदीच्या जीवावरती आज 18 पैकी 18 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतात. आणि विशेष करून सहकारामध्ये आम्ही अत्यंत आमच्या ह्याच्यातली पहिलीच निवडणूक म्हणायला काय हरकत नाही, कारण गेल्या वेळेस जी बाजार समिती झालेली होती ती बाजार समिती शेतकऱ्याच्या मतावर झाली, परंतु सहकारातनं ही आमची अत्यंत कठीण अशी परीक्षा होती. मी त्याची जाणीव मला निश्चितपणे होती, परंतु सर्व मतदार जे आहेत ह्या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं. या सोसाट्या मतदारसंघातनं, ग्रामपंचायतमधनं व्यापारी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून बिनविरोध दिलं. हमाल तोलार मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे ह्या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोड्या काही जे काही कारणं असतील की बाबा पराभव झालेला आहे, त्याच्यामधून राजूभाऊला आपण ताकद देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनांनी हे दिलेले आशीर्वाद आहे.